गटाचं नाव सांगायचं आणि स्वच्छता लवकर तयार करायचं. सर स्वच्छता केल्यावर परिसर स्वच्छ दिसतो सर आणि रोगराई पसरत नाही सर जास्तीत जास्त एवढंच सर. एवढंच. रोगराई पसरत नाही, स्वच्छ राहतो परिसर. ठीक आहे. काही मुद्दे रिपीट होणार नाहीत लक्षात घ्या. बदल करायचा पटकन गटाकडून. काही वेळेला काही मुद्दे वाक्य समान येऊ शकतात पण ते वगळायचं आपल्याला, ते कट करायचं. तुमच्याकडे स्पेशली जे आहे मेन मुद्दा ते सांगायचं तुमच्या गटाकडनं. लक्षात घ्या. आता समजा त्यांनी सांगितल्यानंतर ह्यांनी पण ते सांगितल्यानंतर सगळ्यांचं सारखं नको आपल्याला. सगळ्यांपेक्षा विशेष काय आहे एखादी मुद्दे किंवा एकाचं नाव सांगा. परिसर स्वच्छ दिसण्यासाठी आपण मन लावून स्वच्छ करावं. मन लावून स्वच्छ केलेलं पाहिजे. बघा सगळ्यात महत्वाचं हेच पॉइंट आहे. आपण परिसर स्वच्छ करायला पाहिजे असेल ना, आधी आपली मनाची तयारी पाहिजे. मनानं स्वच्छता तयारी करण्यासाठी आपण तयारीत असलेलं पाहिजे. ठीक आहे. गटाचं नाव सुचलं नाही अजून. ठीक आहे. तुमच्या गट कोण सांगणार? झाले का? तुम्हाला वेळ दिला होतो बरेचसे. कोण सांगणार? सकाळी झालं का तुम्ही? हा सांग. जर सर कुठं पण कचरा असेल तर आपण उचलून कचरा कुंडीत टाकावा आणि जर काय पण फिरणारे ते असले तर त्यांना म्हणजे असं कचरा ते पडला असेल तर त्याला उचलून टाकायचं. जाता येता वाटेमध्ये कुठं पण कचरा दिसला तर त्या ठिकाणी टाकलेलं नसायला पाहिजे. आपण लगेच कचरा कुंडीमध्ये टाकलेलं पाहिजे. हे चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या विचारामध्ये आपल्या चालता येता जेव्हा केव्हा असेल तेव्हा आपल्याला समोर एखाद्या परिसरामध्ये ज्या भागामध्ये फिरतो त्या भागातला कचरा उचललेला पाहिजे. स्वच्छतेचे मोहीम राबवले पाहिजे. स्वच्छतेचे मोहीम राबवलेले पाहिजे. ठीक आहे. आता तेच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असणार आहे. स्वच्छतेचे मोहीम कशा पद्धतीने राबवलेलं पाहिजे, त्याकरता काय करता येईल. तुम्ही स्वतः एक एक दोन दोन वाक्य तयार करायचं. कशा पद्धतीनं स्वच्छतेचं जे काही योजना आयोजन राबवणं या गोष्टी आपल्याला तयार करायचं. कशा पद्धतीने तयार करणार आहे काय नाही त्याचे विचार तुम्ही करा. तोपर्यंत आता 10वीच्या करता नाव काय सांग तुझं पहिला? आलिया जाफर शेख. बरं मला वाटतं तू 8वीला आली का 9वीला आली? 8वीला. इयत्ता 8वी या शाळेमध्ये प्रवेश केला. आधीच्या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर. खानापूर. 1ली ते 7वी पर्यंत खानापूर या शाळेमध्ये तू शिकले. बर इथं जेव्हा आले तेव्हा पहिल्या दिवसाचं वर्णन करून सांग. 15 जूनला तर टीसी घेऊन ऑफिसला आलेले, शाळेला निघाले. बोला. 16 जूनला आधी आसिफा बरोबर शाळेत आले. मग आल्यानंतर सगळे दिसले. आधी मला वाटलं की एकच मुलगी आहे ते जुळवामधले. मग नंतर ना बघितले तर इकडे एक दिसते इकडे एक दिसते. मग नंतर ना सांगितले हे दोघी जुळवे. मग बेल वाजलं, प्रार्थना ते सगळे झाले. सगळ्या मुली हाईटला मला 1 नंबरला थांबू करत होत्या पण मी नाही थांबले. वर्गात गेल्यावर मला कळालं की ह्या मॅडम आमच्या क्लास टीचर आहेत. त्यांनी आल्या, माझं इंट्रोडक्शन केलं आणि सगळ्यांची हाजरी घेतली. सगळ्यांचा सरनेम घेऊन मॅडम ओरडत होत्या पण मला आणि कुंजलला मॅडम बाळा म्हणून ओरडल्या. मला एक खूप छान वाटलं. मग दुसरा तास IHB सर आले. IHB सर हिंदीचं ते सगळं घेतले होते. ते घेताना त्यांची माझी आधीपासूनच ओळख होती त्यामुळे जास्त काय इंट्रोडक्शन घ्यायची गरज झाली नाही. मधल्या सुट्टीमधला का? मधल्या सुट्टीमध्ये लहान सुट्टी मोठी सुट्टी असते ना, त्यामध्ये कोणाचं ओळख झालं? बाहेरचं वातावरण कसं होतं वर्गाच्या बाहेरचा? 1 वाजल्यानंतर आधी आम्ही सगळे दुकानला गेलो. दुकानला गेल्यानंतर सगळेजण दाखवले इथलं हे एक दुकान हे एक दुकान. पण इथल्याच दुकानला जायचं म्हणून सगळ्यांनी सांगितलं. कारण असं का सांगितलं तुला माहित झालं?
तेच दुकान का निवडले त्यांनी? पाहुणे पाहुणे तू विचारले नाही, मनामध्ये असा प्रश्न तयार झाला नाही? मग काय म्हणले तरी? ते आधीच दुकान आहे तिथली जरा भांडखोर वगैरे. ठीक आहे, मोठ्या सुट्टीमध्ये आता. मोठ्या सुट्टीमध्ये मी काय टिफिन आणले नव्हते, त्यामुळं अमृता, आतिफा, मी, तमन्ना घरी जेवायला गेलो. गप्पा गोष्टी करत गेलो आणि मी येताना तमन्नाच्या घरी गेले तर ती आधीच आलेली होती. मी एकटीच आले नंतर. तमन्नाच्या दुकानामध्ये गेली नाही? म्हणली नाही का आमचं पण दुकान आहे तिथं घेतलं तर चालेल म्हणून? म्हणलीच नाही. ठीक आहे. पीटीचा तास होता? त्या दिवशी तर नव्हता, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाला. पण पीटीचा तास नसताना सुद्धा इतर विषयामध्ये सोडले होते का त्या दिवशी? हा. सोडले होते ना. म्हणजे जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असते, कंबाईन वर्ग असतो, असं झालं होतं का वर्ग कंबाईन? कंबाईन वर्क पहिल्या दिवशी झालेला, दुसऱ्या तिसऱ्या तासाला पहिल्या दिवशीच विचारतो. तू जेव्हा या शाळेमध्ये नाही. नाही. ठीक. मग पीटीच्या तासाला काय वाटलं? काय नाही, सगळेजण लगोरी खेळत होते, मला काय खेळू वाटलं नाही. मी आणि आतिफा इथं बसले. कुठलं पहिल्या दिवशी कुठल्या सरांचा तास तुला स्वतःला असं वाटलं की अतिशय छान झाला, आनंद वाटला? आवटे सर. वा. आवटे सरांचा कुठला विषय सांगू शकतो? इंग्लिश बद्दल. मग काय वाटलं, विशेष काय आहे? आवटे सर आले आधी वर्गात आणि म्हणत होते की इंग्लिश कोणाकोणाला वाचता येते आणि उभे राहा. मी पण उभे राहिले कारण मला इंग्लिश वाचत होत होतं. आज सगळ्यात आधी मलाच वाचायला लावले. मी वाचले तर मला म्हणाले की तुझं इंग्लिशचं ट्यून खूप छान आहे. मग मी ते ऐकून सरांचं अजून इंग्लिशवर जास्त भर दिले आणि माझं फेवरेट सब्जेक्ट इंग्लिश झालं. छान छान. एक शब्द किती परिणाम करतं बघा आपल्या मनावरती. विद्यार्थ्यांना हेच आवश्यकता असते, ते पकडून आयुष्यभर चालत असतात. लक्षात घ्या, शाळेतला खूप काही असे प्रसंग असतात, एक शब्द सुद्धा आपलं जीवन बदलू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावरती होतो. ठीक आहे. तर पूर्वीची शाळा आणि आताच्या शाळेमध्ये दोन मधला फरक काय सांगू शकते? तेथून येताना काय वाटलं नाही, पण आता इथून जाण्यासाठी मन नको वाटतं, पण काय करावं, जाऊ. ठीक आहे. पुढे शिक्षण घेण्यासाठी जावंच लागणार आहे. पुढचं आयुष्य चांगलं होण्याकरिता, भविष्य चांगलं होण्याकरिता पुढचं पाऊल टाकावंच लागणार. छान, खूप छान. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सरांनी मगाशी प्रश्न विचारला होता की स्वच्छता मोहीम तुम्ही कशी राबवणार? तुमच्या परिसरात असो, शाळेत असो, तुमच्या घराच्या आवारात असो किंवा कुठं मोठ्या क्षेत्रामध्ये असो, इंडस्ट्री लेवलला असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, त्यात स्वच्छता ही गरजच आहे. तर माझी एक छोटी मोहीम आहे, पण लय मोठं काम करेल सर आपल्या शाळेसाठी. बोला ना. एवढी छोटी सर, ती अगदी छोट्या एवढे दगडा एवढे बघा. मला वाटतं ते काही विद्यार्थ्यांनी माझं निरीक्षण पण केलं असेल. वर्गात एखादा जो वाढदिवस असतो, चॉकलेट टाकतो म्हणतो का वाटता, मग ते वरचे रॅपर वर्गात टाकता. मी काय करतो रे? हा बघा सर, मी चॉकलेटचं रॅपर माझ्या स्वतःच्या खिशात टाकतो आणि जिथं कचरा पेटी दिसेल त्या ठिकाणी ते सगळे काय करतो, कागद टाकतो. एवढं जरी केलं तर अक्षरामध्ये चॉकलेटचा एक कपटा सुद्धा दिसणार नाही. होईल का नाही? गोष्ट छोटी आहे, पण काम मोठं झालं की नाही तर चांगलं आहे का सर? एकदम बेस्ट. हा सर, धन्यवाद सर. छान. तर मला विचारल्यासारखं, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये स्वच्छता मोहीम राबवायची आपल्याला. राबवण्याकरता फक्त आम्ही सांगतोय, पण त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं पाहिजे त्याकरता तुम्हीच सांगायचं होतं. आता तुम्ही सांगणार आहात. सर, स्वच्छते मोहीम राबवताना प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असायला हवा. त्याने परिसर जल्दी स्वच्छ होतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपण गावामध्ये प्रभात फेरी काढून गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगू शकतो. बरोबर आहे. खूप छान सांगितले ते की आपण स्वच्छतेमध्ये मोहीम राबवत असताना सगळ्यांचा सहभाग असलेला पाहिजे आणि ते मनापासून असलेलं पाहिजे.
आणि स्वच्छतेमध्ये काय करायला पाहिजे, गावातल्या लोकांना स्वच्छताविषयी संदेश दिलेला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. हा? हा, या गटांचं नाव आहे निसर्ग. छान नाव आहे. विषय खूप सुंदर आहे. आजच्या विषयाचं नाव आहे स्वच्छ. बरोबर आहे? इकडे लक्ष द्या. आजचा विषय खूप छान सुंदर निवडलाय. विषयाचं नाव आहे स्वच्छता. आता बसलेल्या गट 1 2 3 4 5 गटात मला सांगायचं आहे, स्वच्छता ही कोणासाठी? इब्राहिम, तुमच्यासाठी. बर, स्वच्छता कोणासाठी? आपल्यासाठी. तुमचं काय मत आहे? स्वच्छता कोणासाठी? आपल्यासाठी. स्वच्छता कोणासाठी? सर, स्वच्छता आपल्यासाठी म्हटलं तर कोण पण काळजी घेणार नाही. जर स्वच्छता प्रत्येक जण माझ्यासाठी आहे म्हटलं तर प्रत्येक जण माझ्यासाठी स्वच्छता आहे म्हणून स्वच्छ चांगलं करेल. तुमचं काय मत आहे? स्वच्छता कोणासाठी? कोणासाठी म्हणजे? सगळ्या लोकांसाठी आणि विद्यार्थी, मुलं मुली सगळ्यांसाठी. छान, बस करी. हा, तुमचं काय मत आहे? स्वच्छता कोणासाठी? मला अपेक्षा येत नाही. माझं उत्तर मला घेत पाहिजे. सर निसर्गासाठी. सर स्वच्छ परिसर दिसला सर निसर्ग सुंदरमय दिसतो सर. बघा, स्वच्छता ही फक्त आपल्यासाठीच नसते. स्वच्छता ही निसर्गातल्या प्रत्येक घटकासाठी असावी. जसं की पाण्याचीही स्वच्छताच असावी, होय ना? पाणी म्हणजे जीवन आहे. दूषित पाणी म्हणजे अस्वच्छ पाणी. दूषित हवा असेल, दूषित पाणी असेल, दूषित परिसर असेल, हे सगळे अस्वच्छतेचे लक्षण आहेत. आणि याचा परिणाम फक्त आपल्यावरच नव्हे, निसर्गातल्या प्रत्येक पशु पक्षी प्राणी प्रत्येक सजीवावरती याचा परिणाम होत असतो. आणि स्वच्छता किंवा परिसर घाण करणं हे फक्त माणसानेच करतोय. निसर्गातला कुठलाही घटक प्रदूषण करत नाही. म्हणून आपण जी घाण करतोय त्याचा परिणाम दुसऱ्या घटकावरती होतोय, याचा आपला थोडंसं भान असावं. तर आता बिरादरनं सांगितलं की निसर्गाची स्वच्छता, बरोबर आहे ना? आपण सगळ्यांनी निसर्गामध्ये येतो का? होतो ना? तर निसर्गामधलाच आपण एक घटक आहोत. निसर्गामध्ये जे जे काय बदल होतोय ते आपल्यावरती परिणाम होतो की नाही? बघा, आभाळ आला, ऊन जास्त वाढला, पाऊस आला, वारा सुटला, हे निसर्गामधलेच घटक आहेत. त्याचा परिणाम आपल्यावरती पण होत असतो. म्हणून हे निसर्ग संतुलित राहण्याकरता, स्वच्छ आणि सुंदर दिसण्याकरता आपण प्रयत्न नेहमी केलेला पाहिजे स्वच्छता करता. कुठलं गट सांगणार आहे आता माहिती सांगा. गटाचं नाव सांगायचा. स्वच्छता. गटाचं नाव स्वच्छता. छान नाव आहे. स्वच्छता नाव दिलं. परिसरामध्ये सर कचरा दिसला तर आपण पाय मारून जातो सर, तेच कचरा कुंडीत टाकायचं. अजून काय आहे का? म्हणजे जाता येता तुम्हाला जे कचरा असेल ते उचलायचा, कचरा कुंडीमध्ये टाकायचा, असा विचार आहे तुमचा. तर आणखीन एक इकडं या गटातले. गटाचे नाव आहे वसुंधरा. पुन्हा 2-3 वेळा स्वच्छ केलं पाहिजे. आठवड्यातनं 2-3 वेळा आपण परिसर स्वच्छ केलेला पाहिजे. या परिसरासाठी किंवा स्वच्छताविषयी सांगत असताना तुम्ही वेळ, काळ, त्याची मुदत या राबवण्याबद्दल असते का नाही? मग त्याच्याविषयी काय सांगता येईल का? किती दिवसामध्ये, किती दिवस अंतर जायला पाहिजे या राबवण्याकरिता? मग राबवण्याकरता कोणाचा संदेश तुम्हाला भूतकाळामध्ये असे स्वच्छता अशा व्यक्तींचा दिलेलं पाहिजे. संत गाडगे बाबांचा सांगता येईल.
सर आपण स्वच्छता करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये सर एक कुठं तरी एक बॉक्स ठेवला तरी प्रत्येकाने आपण खाल्लेलं कुरकुऱ्याचे पाकिट प्रत्येकाने फक्त एक टाकलं तरी सर असं निसर्ग सुंदर राहू शकतं, स्वच्छ राहू शकतं. संत गाडगे बाबा स्वतः झाडे घेऊन फिरायचे सर सगळीकडे. त्यांचं एकच मत होतं की निसर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे, पर्यावरण स्वच्छ राहिलं पाहिजे. आपण तेवढं तर नाही करू शकत झाडू घेऊन प्रत्येक गावात फिरणं. आपण फक्त आपल्या घरासमोर येईल आपल्या प्रदेशातील आजूबाजूतील स्वच्छ केलं तर निसर्ग स्वच्छ राहू शकतो. बघा, आपल्याला जेवढं शक्य होतंय तेवढं आम्ही प्रयत्न करायचा स्वच्छ राहण्याकरिता. समजा जास्त नाही जमलं तर थोडं तर जमेल आपल्याला. प्रत्येकाला माहिती आहे आपली ताकद काय, म्हणून जेवढं जमतंय तेवढं प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे. याच्यातनं एवढं संदेश आपल्यापर्यंत मिळू शकतं की जेवढं शक्य होतंय तेवढं आपण स्वच्छ केलेलं पाहिजे. तर ठीक आहे, असं त्यांचं एक म्हणणं होतं की त्या गटाकडनं कुठंतरी एका ठिकाणी बॉक्स ठेवायचा, त्या बॉक्समध्ये चॉकलेटचे रॅपर असेल, इतर जे काय असेल कचरा वगैरे तुम्हाला कागद वगैरे गोळा करून वर्गात टाकण्यापेक्षा नंतर येऊन तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, किंवा वर्गामध्ये कोपऱ्यामध्ये एखादा बॉक्स किंवा एखादी डब्बा, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक काही वर्गामध्ये आहेत ते ठेवलेले आहेत. आपल्या शिपाई काका ते नेहमी सांगत असतात की कागद टाकू नका, स्वच्छ ठेवा, आणि ते नेहमी त्यांनी पण स्वच्छ करत असतात. पण आपलं पण काम आहे की स्वच्छ ठेवलेलं पाहिजे. बेंचवरती बसत असतो, खाली सगळं माती पडलेलं असतं, कचरा पडलेला असतं, इतर काही, ते स्वच्छ असलेलं पाहिजे. आणखीन कोण सांगणार आहे का तुमच्या गटामधनं? गटाचं नाव सांग. समाधान. समाधान. सर स्वच्छतेसाठी सर जनजागृती केली पाहिजे सर लोकांना स्वच्छतेबद्दल. आणि सर स्वच्छतेसाठी सर नियमावली तयार करायचं सर, त्यांना संदेश पाठवायचा सर स्वच्छता करा म्हणून. बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडनंच बरेचसे वाक्य मुद्दे महत्वाचे ऐकण्यामध्ये येऊ लागले की स्वच्छतेचे संदेश दिलेला पाहिजे, जनजागृती केलेलं पाहिजे आणि सर्वांचा सहभाग असलेला पाहिजे, असा मुख्य उद्देश आहे. तर आपला परिसर स्वच्छ राहण्याकरिता, शाळेचा परिसर स्वच्छ राहण्याकरिता, तर काही विद्यार्थी आहेत. आता पुढचा मुद्दा असा आहे की काही विद्यार्थी आहेत ते तुमचे मित्रच आहेत, तुमच्या वर्गातलेच आहेत. तुम्हाला माहित आहे ते नेहमी कचरा टाकतात, सांगत असतात जाता येता असं नाही कचरा नेहमी टाकताय म्हणून. मग अशा विद्यार्थ्यांकरता तुम्ही काय सांगू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना? आता शिक्षकांनी सांगायला पाहिजे असं अपेक्षा न ठेवता आपणच सांगू आपल्या मित्राला. शिक्षक प्रत्येक वेळी त्या मुला मुलींना सांगू नये, परंतु आम्ही सांगणार आहे. कसं सांगणार आहे ते तुम्ही सांगा तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना. कुठल्या वाक्यानं त्यांना सांगणार आहे, कुठल्या संदेशानं सांगणार आहे. मला पण शेवटचा काही प्रश्न विचारण्यात येईल. जे वर्ग सहभागी नाहीत असे विद्यार्थी, इथं 8वीचा वर्ग होता आणि 10वीचा वर्ग होता सहभागीमध्ये, फक्त बाकीचे ऐकत होते. तर कोण सांगू शकता? तुमच्या मित्रमैत्रिणींना काय सांगू शकता तुम्ही? कोण सांगणार आहे? निसर्ग गटातील मुली. सर आमच्या वर्गात आहे प्रत्येक वेळी चिंच वगैरे खाऊन त्याची सालपट बेंच खालीच टाकते सर. मी तिला सांगेन की चिंचाचे बिया जर आपण निसर्गात फेकलो तर त्याच्यापासून एक नवीन झाड तयार होईल. आणि जर त्याचे सालपट आपण तिनं स्वतःहून जर कचरा पेटीत टाकलं तर निसर्ग सुद्धा स्वच्छ राहील, वर्ग स्वच्छ राहील. बरोबर आहे. ज्यांना असं वाटतंय की मी टाकत आहेत माझ्याच बेंचच्या खाली वर्गामध्ये, तुमच्या मैत्रिणीने सांगितल्यानंतर ऐकलेलं पाहिजे सगळ्यांनी.
कारण त्याच्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ना तेवढं सुधारणार नाही. जर तो उचलून काढून एका ठिकाणी टाकायचं असेल तर त्यावेळी इतर मुलं मुलींनी तुमच्याकडे बघत असतात, या मुलींकडे कुठलं गुण आहे, ते चांगलं गुण आहे, म्हणजे स्वच्छता करायचं हे चांगलं गुण आहे. ठीक आहे, कोण सांगू शकता पुढचं? सगळं आपण काय पण खातो ते सगळं बाहेरच टाकतो, गोळा करून त्याला जाळावं, नाहीतर हवा आलं तर सगळीकडे पसरतं आणि सगळीकडे अनेक झाड त्याच्यात अडकते सर. जिथं कुठं पडलेला कचरा असेल योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट केलेलं पाहिजे. कचरा करता एका ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याच ठिकाणी ते टाकलेलं पाहिजे, अशी व्यवस्था केलेलं पाहिजे. ठीक आहे. स्वच्छता करा, आरोग्य पाळा सर. आपण घोषवाक्य सर आपण म्हणतो सर, ते सर आपण पाळायला पण पाहिजे सर. निसर्ग स्वच्छ ठेवायला पाहिजे. खूप छान पद्धतीने माहिती सांगितली बघा. आपण नेहमी घोषवाक्य म्हणत असतो, जोरजोराने घोषवाक्य म्हणत असतो, ते म्हणल्यासारखं पोस्टर हातामध्ये घेतल्यासारखं ते पाळतच नाही. ते पाळलेलं पाहिजे, तरच आपण निसर्ग सुंदर दिसणार आहे. बरोबर आहे ना? असं दुसऱ्याचं म्हणणं होतं. बरोबर आहे का? मग त्याच्याकरता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. इयत्ता 5वी अ मधली ही विद्यार्थी पुसना बिराजदार खूप सुंदर अशा पद्धतीने विचार त्या ठिकाणी मांडलेले आहे. त्यानंतर मुलांमध्ये कोण सांगू शकता? बघा, इथं बोलण्याकरता तुम्हाला संधी आहे. आपलं मुलं असा संवादाच्या स्वरूपामध्ये जेव्हा विचार ऐकलं जातं त्यावेळी तुम्ही बोललेलं पाहिजे. पुढचं शिक्षण याच पद्धतीने आहे. तर मागच्या वर्षी मी जेव्हा 7वीला होते सर, हे माझा अनुभव आहे. इथं मी ह्या ग्राउंडवर बघितलं सर, सगळीकडं झाडाचे पानं वगैरे पडले होते सर. खूप असं घाण दिसायला लागलं होतं. मला वाटलं हे स्वच्छ करा म्हणून मी एकटी स्वच्छ करायला लागले सर. मग नंतर अक्षरा आली, तिनं माझं बघून स्वच्छ करायला लागली. तसे एक एक होऊन सगळेजण आले सर. मला एकटीला स्वच्छ करायला तास गेला असते सर, कारण सगळेजण आल्यामुळे 2 मिनिटात स्वच्छ झालं सर. देगाव सर सुद्धा ते सर्व प्रार्थनेच्या वेळी आमच्या वर्गाचे नाव घेतले होते. जर आपण कोण स्वच्छ करता त्यांचं प्रार्थनेच्या वेळी नाव घेतलं सर, त्यांना सुद्धा हौस येईल, ते अजून पुढच्या वेळी आणि जरा जास्त प्रयत्न करायचे स्वच्छतेसाठी. बघा, खूप चांगल्या पद्धतीने विचार आहे. बघा, तुम्ही सांगू लागलात, आम्ही नाही सांगेना. म्हणजे ह्याचं काय आहे की एकट्याने सुरुवात केल्यानंतर बाकीचे पण करू शकतात. पहिल्यांदा आधी कोणीतरी सुरुवात केलेलं पाहिजे चांगल्या कामासाठी. बरोबर आहे ना? तुम्ही केला तर तुमच्या सोबतचे जे जेवढे मित्र असतात ना, त्यांच्या मनात पण भावना असं तयार होतं की माझे मित्र असं स्वच्छता करू लागले तर मी काय करू नये. करू शकतात, चांगली गोष्ट आहे. पण अशा विद्यार्थ्यांचं आपण प्रार्थनेच्या वेळी नाव घेतलेलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलेलं पाहिजे, असं अपेक्षा, वावा केलेलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. कोण बोलू शकता? प्रशांती आहे, इथंपर्यंत आहे, माईक तिथंपर्यंत. पर्यावरण दिवस दिवशी असं गावात प्रभात फेरी काढतो, स्वच्छता करा म्हणतो. ते करा म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्या सोबत केलं तर होऊ शकते. गावकऱ्यांना करा म्हटलं तर तुम्ही येऊन सांगून जातो, कोण करणार असं गावकऱ्यांचा विचार असते. त्या गावकऱ्यांना करा म्हणून सांगितल्यापेक्षा गावकऱ्यांसोबत आम्ही सगळे मिळून सहभाग होऊन पर्यावरण स्वच्छता केलं तर होऊ शकते. गावामध्ये प्रभात फेरी काढण्याचा मुख्य उद्देश आहे की लोकांकरता जनजागृती व्हायला पाहिजे. या उद्देशाने आपण गावामध्ये प्रभात फेरी. तुझं म्हणणं असं होतं की लोकांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत आपण स्वच्छता केलं तर स्वच्छता होऊ शकते की, असं म्हणाय. परंतु एक दिवस झाला, प्रत्येक दिवस आपल्याला स्वच्छता करायचा आरोग्यासाठी, परिसर सुंदर दिसण्यासाठी. म्हणून ते संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेला पाहिजे. काही जणांचा संदेश ऐकून त्यांच्या मनामध्ये एवढं प्रभावी परिणाम होऊ शकतं की ते करू लागतात. म्हणून आपण ते संदेश द्यायचा. लहान मुलांचं बोलणं हे मोठ्या लोकांच्या मनावरती
खूप काही परिणाम करू शकतात. म्हणून आपण ते त्यांना संदेश द्यायचा. याकरता जनजागृती होण्याकरता प्रभात फेरी काढायचं. आपण आपल्या शाळेमध्ये परिसर स्वच्छ करतोच, त्याबरोबर गावातला पण परिसर स्वच्छ असलेला पाहिजे, असा उद्देश आहे. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने तुमचा प्रतिसाद होता. तुमच्याकरता सर्वांनी तुम्ही टाळ्या वाजवल्या, जोरात